नमस्कार, मी परमदास जाधव. आपण भारतात 2000, 1000 अशा मोठमोठ्या चलनात ह्या नोटा बघितल्या. त्याच्यातच आता सगळ्यात मोठी नोट म्हणजे आपल्या भारतीय चलनात ही 500ची नोट आहे. तर याच्यातच जगामध्ये जे अनेक देश आहेत, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या अशा सध्या चलनामध्ये नोटा चालू आहेत. त्याच्यातच जे जगामध्ये जे आर्थिक संकट असते, त्या देशामध्ये संकटामध्ये जे देश सापडतात आणि ते जगातील इराण आणि व्हेनेझुएलासारखे जे आर्थिक संकटात सापडलेले देश आहेत, तर यांच्या चलनात सर्वात मोठ्या नोटा ह्या जारी करण्यात आलेल्या आहेत. तर इराण येथे 1 कोटी रियालची नोट अस्तित्वात आहे. ही जगातील सर्वात मोठ्या मूल्याची नोट आहे. तर जगात अनेक देशांनी वेगवेगळ्या मूल्याच्या नोटा ह्या प्रचलित केलेल्या आहेत. परंतु तुम्हाला माहीत आहे की एक असाही देश आहे जिथे 1 कोटीची नोट देखील चलनात आहे. तर भारतात सर्वाधिक मूल्याची नोट ही आपण 2000 रुपयाची नोट चलनात आपण चालवली होती आणि ती आता बाहेर काढून टाकली. आणि आता फक्त 500ची नोट ही सर्वात मोठी मूल्याची नोट ही सध्या चलनामध्ये चालू आहे. तर अशा एका देशात 1 कोटीची नोट जारी केलेली आहे. तर हे ऐकायला विचित्र वाटते, थोडं ऐकायला विचित्र वाटते, कारण 1 कोटीची नोट असेलच का? म्हणून हे जरा आपल्याला ऐकायला विचित्र वाटते. परंतु या मागे एक देशाची खराब आर्थिक स्थिती आणि महागाई कारणीभूत आहे. या मोठ्या नोटीचे चलनासाठी याच्यात काही आर्थिक स्थिती आणि महागाई याच्यासाठी हे कारणीभूत आहे. जगातील जे मोठे आणि आर्थिक चलनामध्ये जगातील कोणत्या देशात सर्वात मोठी नोट चलनात आहे आणि त्या नोटीपासून भारतात काय विकत घेता येते हे देखील आपण थोडक्यात पाहूया. तर इराण आणि व्हेनेझुएला या देशात जगातील सर्वात मोठ्या अशा चलनाच्या नोटा आहेत. जो इराण आहे, त्या इराणमध्ये 1 कोटीच्या रियालची नोट चलनात आहे. ती रियालची नोट ही इराणमध्ये सगळ्यात मोठी अशी नोट ही चलनात आहे. तर ही जगातील सर्वात मोठी मूल्याची नोट आहे. व्हेनेझुएलाच्या सरकारने देखील महागाईचा मुकाबला करण्यासाठी मोठ्या मूल्याच्या नोटा ह्या जारी केलेल्या आहेत. साल 2021 व्हेनेझुएला आहे त्या देशाच्या 2 लाख, 5 लाख आणि 10 लाख बोरीवरच्या नोटा जारी केलेल्या आहेत. हे पाऊल यासाठी उचलले कारण लोकांना दैनंदिन जीवनात खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घ्यायची गरज लागू नये. ही रक्कम जर ऐकायला मोठी वाटत असली तरी त्याची किंमत खूप कमी आहे. 1 कोटी इराणी रियालची किंमत केवळ $7 किंवा 650 भारतीय रुपयांच्या बरोबर आहे. तर जी इराणची 1 कोटी इराणीची नोट आहे रियालची, त्याची किंमत डॉलरमध्ये केली तर $7 आहे आणि भारतीय रुपयामध्ये जर ती कन्वर्ट केली तर त्याची किंमत ही ₹650 इतकी आहे. तर एवढ्या मोठ्या किमतीच्या नोटेला भारतात चालवले तर
त्यातून भारताचा खूप कमी सामान खरेदी केली जाऊ शकते. त्याच्यामुळे इराणच्या सर्वात मोठे जी 1 कोटी रुपयाची नोट काढण्यामागे महागाई आणि कॅशची कमी आहे. इराणच्या सेंट्रल बँकेचे म्हणणे आहे की कॅशच्या कमतरतेमुळे कमी होऊ नये आणि म्हणून ही 1 कोटीची नोट बाजारात आणली आहे. व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था देखील अनेक वर्षांपासून संकटात आहे. तेथील करन्सी सातत्याने कमजोर होत गेली आहे आणि म्हणून महागाई एवढी वाढली. पैशाची किंमत वेगाने घसरली. परिस्थिती इतकी बिकट झाली की ती सामान खरेदी करण्यासाठी गोणी भरून नोटा घेऊन जावे लागत होते. परंतु त्या बदल्यात मोजक्याच वस्तू आपण खरेदी करू शकत होतो. तेव्हा तेल संपन्न देश असूनही आर्थिक विस्कळीतपणा, निर्बंध आणि इतर कारणाने व्हेनेझुएलाची स्थिती सातत्याने ढासळू लागलेली होती आणि त्यामुळे येथील सरकारला वारंवार मोठ्या नोटा जारी कराव्या लागल्या. इराणची सर्वात मोठी नोट 1 रियालची नोट आहे. मात्र या नोटीची किंमत भारतीय रुपयाच्या तुलनेत खूपच कमी मानली जाते. जर आताच्या हिशोबाने इराणच्या 1 कोटी रियालची करन्सीला भारतीय रुपयात बदलले तर इराणचे 1 कोटी तर भारताचे 650 रुपयाच्या बरोबर आहेत. या रुपयात खूपच कमी वस्तू भारतात खरेदी करू शकतात आणि म्हणून आर्थिक तज्ज्ञांनुसार जेव्हा कोणत्याही देशात महागाई प्रचंड वाढते, तेव्हा तेथील करन्सीज आणि त्याची किंमत घसरू लागते आणि अशा छोट्या रकमेच्या नोटांना काही किंमत राहत नाही आणि म्हणून सरकारला मोठ्या नोटा छापाव्या लागतात. आणि इराण याचे मोठे उदाहरण आहे. यात भारताने देखील 1938 मध्ये आणि नंतर 1954 मध्ये 10,000ची नोट जारी केलेली होती. मात्र यांना 1946 आणि 1978 मध्ये बंद करण्यात आलेले आहेत. तर आपल्या भारतामध्ये 1938 मध्ये आणि नंतर 1954 मध्ये 10,000ची नोट आपल्या भारतीय चलनामध्ये आणलेली होती. मात्र ती जास्त चालली नाही आणि म्हणून 1946 आणि 1978 मध्ये बंद करण्यात आले आणि आपली तेव्हापासून कमी ज्या 2,000च्या, 1,000च्या अशा लहान चलनात ह्या नोटा येत होत्या आणि अशाच नोटा इतर देशामध्ये ह्या मोठमोठ्या किमतीच्या नोटा आहेत. तर आपण या नोटीबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतली. तुम्हाला बातमी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबतोय. धन्यवाद.